तर राम राम भावना का म्हणतात. तर भावना आपण आपली बंडी बैल धरून सनी चालला शेतात कधी सांगणार, कारण की आपल्या म्हशीला चारा संपला होता. तर आता जो आणायला चालला म्हशी चारा म्हणजे तणीस. आणि गवत पण पेरलाय, तो पण काटपूट करून सनी आणा, कारण की टेम्परेचर आजचे 36 डिग्री टेम्परेचर आहे ना. म्हशी काय एवढ्या तपलीत चरायला पाहत नाही, म्हणून आता घरीच बांधून ठेवलं. त्या संध्याला सोडून काम भावना शेतकऱ्या मुलाच्या. तर आजचा आपला ब्लॉग संपूर्ण आजच्या ब्लॉगचं शेड्यूल काय, आता इथून फक्त निवायचं आपल्याला तणीस आणि गवत. मग म्हशीले काकपीट करायचं, आंघोळ करायचं, जेवण खाव, मग फ्री. मग 4 वाजता म्हशी करायच्या. तर संध्याकाळी इंडिया वर्सेस न्यूझीलंडचा फायनल मॅच. सगळा आम्हा भावांना. तर एन्जॉय, आपला ब्लॉग एन्जॉय करा आणि कंटिन्यू पाहत. तर आपल्या शेतात फवारणी चालू आहे. तर भावांना त्याला तहान लागले तर निवून आलो पाणी त्याला पिवासाठी. तर गाड्यात थोडी पाणी भरतो तुम्ही. तर काम मला टाकता भरतो थोड्या वेळ नंतर. आणि गवत पण काटायचं आहे म्हशीला. कामा भावना शेत. हिच्यात पाणी कोठे जाते तर माहित नाही, हिच्यातच नाही ठरत. तर भावानं पाऊस तर कष्ट પછી ના उंडाला गोळ करून करून दाखवून पाहू शकता. आम्हा कमी वाली भावना आता एक पहिला दुसरा समजायला. आता मग सायंकाळी ब्लॉगमध्ये पाहिजे मॅच. राम राम. तर राम राम भावनं का म्हणता. आता 4-4:30 वाजले तर आपली म्हशीची ड्युटी चालू झाली आता. तर कामाचं आहे भावानं. कसं आहे ना, सकाळीच गेलो तणीस आणलो गवत काटल्याच्या नंतर म्हशीला चारा पाणी केलं, जेवण केलं, थोड्या वेळ झोप आली तर झोपलो. मग काय ना, आज रात्री आपली इंडिया और न्यूझीलंडचं सेमी फायनल आहे आज. तर तो थोडासा एन्जॉय करू कामा. तर आपले ब्लॉग वगैरे आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब. राम राम भावना.